नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या प्राईम टाइम लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. प्राईम टाइम लाईव्हचा आजचा चर्चेचा विषय आहे पुणे विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील लढती ठरल्या, कुठे होणार दुरंगी आणि कुठे होणार तिरंगी लढत. अर्थात काल आपण प्राईम टाइम लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्यातील कुठे दुरंगी आणि कुठे तिरंगी लढत होणार याविषयी सविस्तर चर्चा केलेली होती. आता उर्वरित पुणे जिल्ह्यातील जे इतर मतदारसंघ आहेत, ग्रामीणचे जे 13 मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये कुठे दुरंगी आणि कुठे तिरंगी लढत होणार याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण पाहिलं तर पुण्यामध्ये विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत, त्यापैकी पुणे ग्रामीण मध्ये विधानसभेचे जे आहेत ते 13 मतदारसंघ आहेत. त्या 13 मतदारसंघांविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया बारामती विधानसभा मतदारसंघापासून. बारामती विधानसभा मतदारसंघ अर्थात या मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत ते अजित पवार आहेत. त्यांच्या विरोधात जे आहे शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या ठिकाणी शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून ज्यावेळी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती, त्या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे यांना बारामती मतदारसंघातून 45,000चं लीड मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि आता पुन्हा एकदा युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतंच आपण पाहिलं तर अजित पवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. आणि नुकतंच काल आपण पाहिलं तर शरद पवारांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ, सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतलेली होती. त्यामुळे इथं काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत जी आहे आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जाऊया चिंचवड विधानसभा मतदारसंघ. अर्थात चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर हा या ठिकाणी भाजपाचा बालेकिल्ला आपण समजला जातो. कारण मागच्या वेळी ज्यावेळी आपण पाहिलं तर त्या ठिकाणाहून पहिल्या टर्म पासून ज्यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हापासून त्या ठिकाणी लक्ष्मण जगताप हे सुरुवातीला अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2019 मध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. अर्थात त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आणि विजयी झाले. त्यानंतर दुर्दैवाने त्यांचं कर्करोगाने निधन झालं आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी असणाऱ्या अश्विनी जगताप यांना जे आहे भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात जे आहे राहुल कलाटे यांनी निवडणूक लढला. राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तर अर्थात त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आहे नाना काटे यांना उमेदवारी दिलेली होती आणि त्या लढतीमध्ये अश्विनी जगताप ह्या विजयी झाल्या. परंतु आता 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने अश्विनी जगताप यांचं तिकीट कापलेलं आहे आणि त्यांच्या जागी त्यांचे दीर असणारे शंकर जगताप यांना अर्थात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. तर शरद पवार गटाकडून ज्यांनी मागच्या वेळी अपक्ष निवडणूक लढवली होती त्या राहुल कलाटे यांना जी आहे ती शरद पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते राहुल कलाटे असणार आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये बंडखोरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण शरद पवार गटाकडून नाना काटे हे इच्छुक होते, परंतु जर ही जागा भारतीय जनता पक्षाला गेल्यामुळे त्या ठिकाणी शंकर जगताप हे उमेदवार असणार आहेत. तर राहुल कलाटे आणि भाऊसाहेब भोईर जे की अजित पवार गटाचेच आहेत त्यांनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल केलेले आहेत. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊयात इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये. इंदापूरमध्ये जर आपण पाहिलं तर हर्षवर्धन पाटील अर्थात हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये होते. त्यांनी नुकताच शरद पवार गटामध्ये त्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. तत्पूर्वी आपण जर विचार केला तर 2014 मध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे स्वतंत्रपणे त्यांनी निवडणुका लढवल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक लढवली होती, तर काँग्रेस पक्षाकडून हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला आणि तेव्हापासून परत एकदा 2019 मध्ये अलायन्स झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणुका लढवल्या, परंतु ज्याचा विद्यमान आमदार ती जागा त्या पक्षाला जाणार या सूत्रानुसार जर आपण पाहिलं तर 2019 मध्ये ही जागा जी आहे ती अर्थात ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली, म्हणजे अर्थात एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली. त्यामुळे तत्पूर्वी ही जागा आपल्या पक्षाला मिळणार नाही याची माहिती मिळाल्यानंतर जर कुठे पाहिलं तर हर्षवर्धन पाटील यांनी त्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता.
त्यानंतर आता 2024च्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर परत एकदा अजित पवार यांचा अर्थात एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले, उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ही जागा अर्थातच अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणे यांना मिळणार असं कळल्याच्या नंतर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि शरद पवारांनी इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्याचबरोबर अर्थात ज्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूरमध्ये विशेषतः प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांचा मोठा प्रचार केला होता, त्यांना मोठं मताधिक्य सुद्धा मिळवून दिलेलं होतं, त्यांना उमेदवारी शरद पवार गटाने नाकारली आणि हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी प्रवीण माने यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता जाऊयात पुरंदर अर्थात पुरंदर विधानसभा मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर त्या ठिकाणी विजय बापू शिवतारे यांना शिवसेना शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे, तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून जे विद्यमान आमदार आहे संजय जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे तिथली लढत जी आहे आपल्याला काँग्रेस विरुद्ध शिंदेची शिवसेना अशीच पाहायला मिळणार आहे. पुढे जाऊयात जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये. जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाचे जे विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे, तर एनसीपी कडून जे आहे अर्थात शरद पवार यांच्याकडून जर पाहिलं तर आपण सत्यजित शेरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सत्यजित शेरकर यांनी नुकताच काँग्रेस पक्षामधून जे आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, त्यामुळे ती लढत तिथली जी लढत आहे अतुल बेनके विरुद्ध सत्यजित शेरकर अशी आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु मागच्या वेळी जे मनसेचे उमेदवार होते, मनसेकडून ज्यांनी आमदारकी मिळवली होती ते शरद सोनवणे सुद्धा जे आहे त्या शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक होते, परंतु शिंदेच्या शिवसेनेला ही जागा मिळालेली नाही, त्यामुळे त्यांनी आता बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. एनसीपीच्या अतुल शेलके विरुद्ध एनसीपीचे अतुल बेनके विरुद्ध शरद पवार गटाचे सत्यजित शेरकर विरुद्ध बंडखोरी करणारे शरद सोनवणे अशी तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता जाऊयात आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये. आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाकडून जे आहेत ते देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, परंतु अजित पवार गटाकडून 6 वेळा विद्यमान आमदार असणारे दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून जे इच्छुक होते त्यांनी बंडखोरी केलेली आहे. राजू इनामदार यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळं आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. अर्थात दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम विरुद्ध राजू इनामदार जे की यांनी बंडखोरी केलेली आहे अशी तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जाऊयात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाकडून जे आहे दिलीप मोहिते पाटील यांना एनसीपीने अर्थात अजित पवार गटाने जी आहे ती उमेदवारी दिलेली आहे, परंतु या ठिकाणी ठाकरे गटाकडून जे आहे बाबाजी काळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे इथं अजित पवार पक्षाकडून दिलीप मोहिते विरुद्ध शिवसेनेचे बाबाजी काळे, ठाकरे गटाचे बाबाजी काळे अशी दुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊयात शिरूर विधानसभा मतदारसंघ. शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर एनसीपी कडून अर्थात एनसीपी म्हणजे अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्ञानेश्वर कटके अर्थात माऊली कटके यांना उमेदवारी दिलेली आहे, तर अशोक पवार जे विद्यमान आमदार आहे शिरूरची जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी शरद पवारांची साथ दिली, त्यामुळे शरद पवारांनी अशोक पवार यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडून जे इच्छुक होते अर्थात प्रदीप कंद हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते, परंतु ही जागा महायुतीकडून जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाला मिळाल्यामुळे प्रदीप कंद यांनी बंडखोरी करत आणि अर्थात आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी त्या ठिकाणी जी आहे ती निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. एनसीपी अजित पवार गटाकडून ज्ञानेश्वर कटके, एनसीपी शरद पवार गटाकडून अशोक पवार, तर बंडखोर म्हणून प्रदीप कंद यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. आता जाऊया दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये. दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या वेळी 2019 मध्ये जी लढत झालेली होती बीजेपी कडून राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अर्थात एनसीपी कडून एकसंध एनसीपी कडून रमेश थोरात अशी लढत पाहायला मिळाली होती, परंतु रमेश थोरात अर्थात शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी शरद पवारांनी जे आहे रमेश थोरात यांना उमेदवारी दिलेली आहे. परंतु या ठिकाणी अजित पवार गटाकडून जर आपण पाहिलं तर वीर धवल जगदाळे हे इच्छुक होते, त्यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. तर तिरंगी लढत कशी असणार आहे पाहूयात. राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात विरुद्ध वीर धवल जगदाळे अशी तिरंगी लढत आपल्याला दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. आता जाऊयात भोर विधानसभा मतदारसंघामध्ये.
भोरमध्ये जर आपण पाहिलं तर विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात अजित पवार गटाने उमेदवारी दिलेला आहे. त्यांच्या विरोधात शंकर मांडेकर यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे. परंतु या ठिकाणी बीजेपी मधून सुद्धा किरण दगडे पाटील हे इच्छुक होते, परंतु ही जागा अजित पवार गटाला सुटल्यामुळे किरण दगडे पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी शंकर मांडेकर अजित पवार गटाकडून, संग्राम थोपटे काँग्रेस पक्षाकडून जे की विद्यमान आमदार आहेत त्या विरुद्ध बंडखोरी करत ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते किरण दगडे पाटील. अशी तिरंगी लढत आपल्याला भोर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकते. आता जाऊयात मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये. मावळमध्ये जर आपण पाहिलं तर विद्यमान आमदार जे की अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत सुनील शेळके यांच्या विरोधात शरद पवारांनी जे आहे ते गोपाळ यशवंतराव यांना उमेदवारी दिलेली आहे. तर बापू भेगडे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये होते, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत बापू भेगडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मध्ये सुद्धा मावळमध्ये सुद्धा तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. एनसीपी कडून सुनील शेळके अर्थात अजित पवार गटाकडून सुनील शेळके, शरद पवार गटाकडून गोपाळ यशवंतराव तर अपक्ष म्हणून बापू भेगडे अशी तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता जाऊयात पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये. पिंपरीमध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो एसटी साठी, अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधून सध्याचे अण्णा बनसोडे हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना महायुतीकडून अर्थात अजित पवार गटाकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या विरोधात एनसीपी शरद पवार गटाकडून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपाकडून जे आहेत बाळासाहेब ओहाळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी बंडखोरी करत जे आहे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या चंद्रकांत सोनकांबे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे माजी आमदार असणारे गौतम चाबुकस्वार यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे सचिन भोसले यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अतिशय रंजक अशी लढत आपल्याला पिंपरी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकते. आणि याचा निकाल काय लागतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आता आपण जाऊयात भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं तर ही जागा अर्थात भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे, कारण या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत भोसरीचे ते महेश लांडगे आहेत. त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाने जे आहेत अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर ठाकरे गटाकडून त्यांनी नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता असे रवी लांडगे हे इच्छुक होते, परंतु ही जागा ठाकरे गटाला मिळालेली नाही, ही जागा शरद पवार गटाला मिळाली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत रवी लांडगेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हे होते पुणे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 13 मतदारसंघ, ज्यामध्ये आपण पाहिलं की इथं कुठं दुरंगी तर कुठे तिरंगी लढत होणार आहेत. खरं तर अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 4 नोव्हेंबर अर्थात शेवटची तारीख आहे. त्यापैकी ह्या ज्या बंडखोरांमधून किती जण आपली उमेदवारी अर्ज मागे घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु या सर्वच मतदारसंघातून कोण विजय होतं यासाठी आपल्याला 20 तारखेच्या, आता 20 तारखेला मतदान होणार आहे 20 नोव्हेंबर रोजी, आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी अर्थात निकाल लागणार आहे. त्या दिवशी आपल्याला कळणार आहे की या पुणे ग्रामीण मधल्या 13 विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारतं आणि आमदार होतं ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. टॉप न्यूज मराठीच्या प्राईम टाइम लाईव्ह कार्यक्रमात आज आपण येथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.